शारदीय नवरात्राचा आजचा तिसरा दिवस आहे। ठिकठिकाणी देवीची स्थापना करून तपसाधनेचा सर्वश्रेष्ठ असा हा काळ आहे। नवरात्रापासून शरद ऋतूची सुरुवात होते। ऋतुसंधीचा अर्थात एका सीझन मधून दुसऱ्या सीझन मध्ये जाण्याचा हा काळ आहे। ऋतू बदलताना कधी थंड वातावरण, कधी पाऊस, कधी वारा, कधी गरमी असे वातावरण दिसून येते। म्हणून या काळात रोगही जास्त प्रमाणात दिसून येतात। साथीचे रोग, ताप, कांजण्या, देवी, अम्लपित्त, उन्हाळी लागणे, कावीळ, पिंपल्स, नागिण असे विविध आजार या काळामध्ये बघायला मिळतात। आणि म्हणून ह्या काळात उपवास करणे हा सर्वश्रेष्ठ तप मानण्यात येतो। फराळाचे पदार्थ न खाता फळ, दूध किंवा नुसते पाण्यावर राहून उपवास करणे हितकर आहे। शरद ऋतूत प्रखर सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे शरीर तापते, म्हणून हा पित्त प्रकोपाचा काळ आहे। म्हणून आवळ्याचा समावेश आहारात नक्की करावा। मोर आवळा, आवळा सरबत, आवळा कँडी, आवळा ज्यूस यांचा समावेश करावा। आवळ्याचे फायदे आणि उपयोग याचा एक शॉर्ट व्हिडिओ याच चॅनलवर पूर्वी टाकलेला आहे, तो नक्की बघावा। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। फल आहारामध्ये डाळिंब, गोड संत्री यांचा समावेश नक्की करावा। काळे मनुका पित्तशमनासाठी सर्वोत्तम ठरतात। पोट साफ होत नसेल त्यासाठी काळ्या मनुकाचा काढा घेऊ शकता। काळ्या मनुका भिजत घालून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने पित्ताचे शमन होते। लाह्या, खडीसाखर, कोहळे पाक याचे सेवन हितकर ठरते। भाज्यांमध्ये कोहळे, भोपळा, काकडी, परवल, कारली, तोंडळी, वेलीवरच्या भाज्यांचा समावेश आहारात नक्की ठेवावा। कोहळं ही देवीला वाहण्यात येणाऱ्या भाज्यांपैकी एक सर्वश्रेष्ठ भाजी आहे, ज्यामध्ये सर्वात अधिक प्राणऊर्जा असते। कोहळ्याची भाजी, खीर अशा वेगवेगळे पदार्थ करून आपण याचा आहारात समावेश करू शकतो। दही आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ टाळावे। लिंबू पाणी, अतिजास्त लिंबू सरबत टाळावे। त्या जागी कोकम सरबत किंवा आवळा सरबताचे सेवन करावे। खाण्याच्या वेळा नियमित ठेवाव्या, त्या बदलू नये। रात्री जागरण वर्ज्य करावे। पोहे, बेसन, फरसाण हे पदार्थ वर्ज्य करावे। आंबट, खारट, तिखट पदार्थ टाळावे। चंद्राच्या शीतल चांदण्यात अवश्य बसावे। शीतल वातावरण असलेल्या उद्यानात जिथे कारंजे आहेत तिथे अवश्य बसावे। आहार विहाराचे नियम ऋतूनुसार पाळल्याने आरोग्य टिकून राहते। चुकीचा आहार विहार घेतल्याने अग्निमांद्य, संसर्गजन्य रोग विकार संभवतात। ऋतू अनुसार वेगवेगळ्या दोषांचा संचय आणि प्रकोप शरीरात होत असतो। म्हणून आहार विहारासोबतच शोधन चिकित्सेत पंचकर्ममध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण अवश्य करून घ्यावे। ज्यांना त्वचा विकार आहे त्यांनी सुद्धा जवळच्या वैद्यांकडे जाऊन हे दोन्ही कर्म करून घ्यावे, ज्यामुळे त्वचा विकारात निश्चित लाभ होणार आहे। पंचकर्म का करावे याचे वर्णन मागील व्हिडिओमध्ये केलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की बघा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।